शासनाकडून प्रलंबित देयकांचा प्रश्न न सुटल्यानं कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं दिलेलं काम बंदचा इशारा अखेर प्रत्यक्षात उतरलाय। आजपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे। राज्यात नोव्हेंबर 2024 मध्ये नवीन सरकार स्थापन होऊन तब्बल 17 महिने उलटून गेलेत। या कालावधीत आर्थिक बजेटमध्ये आश्वासनांचा पाऊस पडला असला तर प्रत्यक्षात निधी अभावी गंगाजळी रिकामीच असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्टर संघटनेने केला। शासनानं या 17 महिन्यात केवळ 20,000 कोटी रुपयांची देयकं अदा केली असून उर्वरित देयकं प्रलंबितच असल्याचं संघटनेनं म्हणणं आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या कॉन्ट्रॅक्टरांनी निधी नाही, काम नाही आणि नवीन निविदा काढू नये तशा घोषणांनी परिसर दाणून सोडला। शासनानं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व विभागातील विकास कामं पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता। यावेळी बोलताना असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किशोर जामदार यांनी शासनावर टीका करत लवकरात लवकर प्रलंबित देयकं अदा करण्याची मागणी केली, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। या साखळी उपोषणात असोसिएशनचे अध्यक्ष सोहम दळवी, शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह आनंद पवार, बाळासाहेब तुरुंबे, मोहन पाटील, सागर पाटील, मिलिंद साखरपे, मधुकर कुंभार, रमेश भोजकर, शकील गायबान, अनिल पाटील, योगेश पाठवले, प्रवीण इंगळे, राजू रावण, प्रकाश बणे, दयानंद शिंदे, दिग्विजय पाटील आदी पदाधिकारी व कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आपण 9 तारखेला आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सीओ ऑफिस आणि एससी ऑफिसला आपण निवेदन दिलं होतं। 15 तारखेपासून आपलं काम बंद आंदोलन करणार आहे। त्यांनी या 9 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे आम्ही 15 तारखेपासून आमचं साखळी उपोषण चालू ठेवलेलं आहे। हे साखळी उपोषण आमचं कंटिन्यू चालू राहणार आहे। याच्यामध्ये जो झालेल्या कामाचा निधी आहे त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा। याच्यामध्ये नवीन जे निविदा निघणार आहेत, आमचे जुने देयके दिल्यानंतर त्यांनी नवीन निविदा काढाव्या, हे आम्ही प्रामुख्याने मागण्या करत आहे। पुढे आम्ही हे साखळी उपोषण कंटिन्यू चालू ठेवणार आहे। या आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल। आता आम्ही आमच्या शांततेने आंदोलन करत आहे। आमची ही मागणी मान्य नाही झाली तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरचा उग्र आंदोलन हे पुढे चालू होईल। याच्यामध्ये विनाकारण याच्यामध्ये त्रास आम्हालाच होणार आहे कॉन्ट्रॅक्टरला। एक तर आमचा निधी नाही, आमच्या पाठीमागे बँकेचा सचमेरा लागलेला आहे। त्यामुळे हे सगळं तीव्र आंदोलन होत वाढत जाणार आहे। हे सरकारनं थोडं याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढावा।